नमस्कार, मी ऋषिकेश गोळेकर, भूशास्त्र अभ्यासक आणि भूजलशास्त्र अभ्यासक. आज महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना एक कृषी सल्ला आणि एक जलसंपदा संदर्भात एक सल्ला देत आहे. तर सर्वप्रथम आपण असं एक बघूया की आजपर्यंत काय परिस्थिती आहे. राज्यामध्ये सरासरीच्या साधारणतः सर्वच जिल्ह्यामध्ये फक्त कोकण जर विभाग सोडला तर सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. कोकणातील सर्व जिल्हे आणि पुणे जिल्हा जर सोडला तर राज्यात सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. अत्यंत कमी पाऊस हा नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालेला असून धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रातील जर फक्त पुणे जिल्हा सोडला तर पुणे आणि सांगली जिल्हा सोडला तर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. कोकणामध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा पाऊस जास्त झालेला आहे, जसे की पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये देखील पाऊस कमी आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई सोडलं तर कोकणात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमीच आहे. आणि पुढील 4 दिवसांमध्ये देखील भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पावसाचं प्रमाण हे कमीच राहण्याची शक्यता आहे. पावसावर मी जास्त बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ असतील किंवा भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ असतील, ते वेळोवेळी आपल्याला पावसासंदर्भात सल्ला देत असतात. त्याचबरोबर कृषी विभाग देखील आपल्याला पुढील परिस्थिती हंगामासाठी कायमस्वरूपी सल्ले देत असते. त्याप्रमाणे शेतकरी शेती करत असतात. परंतु एक भूगर्भशास्त्र अभ्यासक आणि भूजल अभ्यासक म्हणून मी सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना विनंती करतो की पुढील आठवड्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे. त्या पद्धतीने आपण पुढील हंगामामध्ये खरीप हंगाम असेल किंवा बागायती शेती असेल याचं नियोजन करणं, काटेकोरपणे पाण्याचं नियोजन करणं ही पुढील आठवड्यासाठी आपल्याला खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी काळाची गरज आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया, ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक किंवा तुषार सिंचन संच उपलब्ध असतील त्यांनी केवळ ठिबक आणि तुषार सिंचनाचाच वापर करावा, कारण गेल्या वर्षीपेक्षा पाणी पातळी यावर्षी खोल गेलेली आहे. याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामाने ऊस शेतीचं क्षेत्र वाढलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूजलाचा वापर ऑक्टोबरपासून मेपर्यंत झाला, जूनमध्येपर्यंत झाला. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी ही झपाट्याने खाली गेलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये भूजलाची पाणी पातळी ही चिंताजनक परिस्थिती बनलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये देखील भूगर्भाची पाणी पातळी आणखीन खाली जाऊ नये यासाठी मायक्रो सिंचन म्हणजे सूक्ष्म सिंचन, मायक्रो इरिगेशनचा वापर करावा. ज्या शेतकऱ्याकडे उपलब्ध सिंचन असेल त्यांनी ठिबक, ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी ठिबकचा वापर करावा. ज्यांच्याकडे तुषार सिंचन संच उपलब्ध आहे त्यांनी तुषार सिंचन संचाचाच वापर करावा. सरी पद्धतीने किंवा पाट पद्धतीने पाणी देण्याचं टाळावं, जेणेकरून पाण्याचा उपसा आपण कमी करण्यात मदत होऊ शकते. दुसरं असं की ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक किंवा तुषार सिंचनची उपलब्धता नसेल किंवा शक्य नसेल अशा शेतकऱ्यांनी पाट पद्धतीने किंवा सरी पद्धतीने पाणी देताना एकसरी आर पद्धतीने पाणी द्यावे, जेणेकरून पाण्यामध्ये 40 ते 50% बचत आपण सहजपणे करू शकतो आणि हा खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी काही ना काही आपण मदत आपणास होऊ शकते. त्यामुळे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. ठिबकचा शक्य असेल त्या ठिकाणी, तुषारचं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी वापर करावा. जिथं शक्यच नसेल, ज्या शेतकऱ्याकडे ते उपलब्ध नाही त्यांनी ऊसाला किंवा इतर कापूस असेल, सोयाबीन असेल यांना एका सरी आड एक पाणी द्यावे, जेणेकरून आपलं सॉईल मॉइश्चर टिकून राहील आणि पाण्याचा जो अतिवापर आहे तो 40 ते 50% आपण कमी करू शकू आणि भूजलाची पाणी पातळी देखील आपण स्थिर राहण्यास मदत होऊ शकते आपणास. एक भूजल वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्र अभ्यासक या नात्याने मी सर्व शेतकरी बंधूंना आणखीन एक विनंती करतो, शक्य असेल तर कमीत कमी रासायनिक खताचा वापर करावा, कारण हंगाम हा कठीण आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे, सॉईलमध्ये मॉइश्चर कमी आहे. त्यामुळे रासायनिक खताचा वापर शक्यतो टाळावा. ऊस शेतीसाठी देखील यापुढे पाण्याचा वापर कमी लागण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करणं गरजेचं आहे. युरियासारख्या खताचा तर शक्यतो वापर टाळावाच. मिश्र खते असतील त्यांचा देखील, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तण नाही त्यांनी देखील पुढील काळामध्ये खताचा वापर करू नये. शक्य असेल तेवढंच पाणी द्यावं. आणि आणखीन एक महत्त्वाचा सल्ला शेतकऱ्यांना की शेत हे तणविरहित ठेवावेत, कारण तण जास्त झालं तर सॉईल मॉइश्चर कमी होण्यास चालना मिळते आणि आपलं जे सॉईलमध्ये असणारं मॉइश्चर, आधीच आपल्याकडं पावसाचं प्रमाण राज्यात कमी आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता देखील भूगर्भातील असेल, जलसाठे देखील कमी झालेले आहेत, कॅनॉलचे इरिगेशन बंद झालेले आहे. त्यामुळं शक्य असेल त्या ठिकाणी पाणी द्यावे ज्यांच्याकडे. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे सॉईल मॉइश्चर कमी
होण्यासाठी कारणीभूत ठरणारं जे तण आहे शेतामध्ये ते तणाचा शक्यतो प्रादुर्भाव कमीत कमी होऊ द्यावा. शक्यतो तणनाशकं टाळावे. लेबर असतील, मजूर असतील त्यांच्या सहाय्याने तणाचा बंदोबस्त करावा, जेणेकरून सॉईल मॉइश्चर पुढील 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आपल्याला टिकण्यास मदत होईल आणि त्या तणाचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस शेतकऱ्यांनी खास करून जे ऊसाचे पाचट असते ते साळावे आणि जमिनीवर आच्छादन म्हणून त्याचा वापर करावा. त्यामुळे देखील सॉईल मॉइश्चर टिकण्यास आपल्याला मदत होऊ शकते. शक्यतो खतांचा वापर टाळावाच आणि ज्या शेतकऱ्यांची अद्यापही पेरणी राहिलेली आहे खरीपाची त्यांनी मात्र आता कृषी विभागाशी सल्ला घेऊनच पेरणी करावी. जरी पाऊस झाला पुढील आठवड्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पीक पेरणी टाळणे गरजेचं आहे, कारण कापसाचा हंगाम आता 15 जुलैनंतर अत्यंत जोखमीचा असतो. त्यामुळे कृषी विभागाची सल्लामसलत करूनच पुढे पेरणी योग्य निर्णय घ्यावा. सोयाबीन शेतकऱ्यांनी देखील आणखीन काही दिवस पेरणी चालू शकते, परंतु कमी कालावधी येणारे जे पिकं असतील मका असेल, सूर्यफूल असेल यांचा विचार शेतकऱ्यांनी करावा, जेणेकरून खरीप हंगामामध्ये जे आपलं होणारं अत्यंत मोठं नुकसान आहे ते भरून निघण्यास थोडीफार मदत होईल. शक्य असेल तेच पाट किंवा सरी पद्धतीने सिंचनाचा वापर करावा. शक्यतो मायक्रोसिंचन उपलब्ध असेल त्यांनी मायक्रोसिंचन म्हणजे तुषार किंवा ठिबकचा वापर करावा किंवा सरी पाणी द्यावे. अशा पद्धतीने आपण पुढील आठवड्यामध्ये पीक नियोजन खरीप पीक नियोजन करणं ही काळाची गरज आहे, कारण भूजल साठे अत्यंत कमी झालेले आहेत. जलसाठे देखील मोठ्या प्रमाणात कमी आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी धरणांमध्ये 15 ते 20% तूट आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये पावसाची तूट आहे. सरासरी एवढा जरी पाऊस दिसत असेल परंतु 4 ते 5 जिल्ह्यातच सरासरीपेक्षा पाऊस जास्त झालेला आहे. त्यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्हे, पुणे, सांगली या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा आणि पुणे वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळं हा खरीप हंगाम हा खूप अडचणीचा आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं आपण देखील एकदम सूक्ष्म पातळीवर नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे खरीप हंगाम सक्सेस करून दाखवणं ही आपली काळाची गरज बनलेली आहे. तरी अशा पद्धतीनं आपण पीक नियोजन करावं असे मी सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना विनंती करतो आणि हा हंगाम आपण यशस्वी करूया असं आपण म्हणूया. ओके, धन्यवाद.